नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची दिलासादायक बातमी. मुंबई उच्च न्यायालयाचे काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्याचे आदेश. नॅशनल इन्क्रिमेंट मंजूर, पेन्शन वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. सविस्तर समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या माध्यमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची तांत्रिक कारणामुळे रोखली जाणारी काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे शेकडो माजी कर्मचाऱ्यांच्या मासिक निवृत्ती वेतनात आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होणार आहे. मित्रांनो, वित्त विभागाच्या अधिसूचनेत स्पष्ट तरतूद असूनही राज्य शासनाच्या स्वतंत्र GR उपलब्ध नाही असे कारण पुढे करून शिक्षण विभागाने अनेक शिक्षकांना या लाभापासून वंचित ठेवले होते. या विरोधात 118 सेवानिवृत्त शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेतील वरील काळात सेवानिवृत्त झालेले 76 शिक्षक शिक्षकेतर यांनी एकत्र येऊन या काल्पनिक वेतनवाढ मिळवण्यासाठी 5 जुलै 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेत न्यायाधीश गजानन कुलकर्णी यांनी वेतनवाढ देण्याचा निर्णय दिला. काल्पनिक वेतनवाढ मान्य. मित्रांनो, 1 जुलैची वेतनवाढ लागू झाल्यानंतर ज्या शिक्षकांची सेवा सलग 6 महिने किंवा जास्त झाली अशा शिक्षकांना एक काल्पनिक वेतनवाढ देय राहील अशी तरतूद वित्त विभागाच्या अधिसूचनेत आहे. यानुसार न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे. 30 जून आणि 31 डिसेंबरचे सेवानिवृत्त. मित्रांनो, जे कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी त्या वर्षातील संपूर्ण सेवा काल किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष समाधानकारकपणे पूर्ण केलेला असतो. त्यामुळे ते पुढील दिवशी 1 जुलै किंवा 1 जानेवारी मिळणाऱ्या वार्षिक वेतनवाढीचे हकदार ठरतात. केवळ ते त्या दिवशी सेवेत नव्हते या तांत्रिक कारणास्तव त्यांची वेतनवाढ नाकारणे अयोग्य आहे असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.